महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। चोपडा तालुक्यात अल्पवयीन मुलीनं बाळाला जन्म दिला। चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। चोपडा तालुक्यातील भवाडे गावात 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीने घरातच बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। चोपडा तालुक्यातील पीडित अल्पवयीन फिर्यादी वय वर्ष 16 राहणार भवाडे, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव हिच्या प्राथमिक आरोग्य केंद्र हातेळ, तालुका चोपडा येथे महिला पोलीस उपनिरीक्षक कविता ढानगे, नेमणूक अंमळनेर पोलीस स्टेशन यांनी जबाब नोंदविला असता सदर पीडित हिने जबाब दिला की पीडित ही अंदाजे 2 वर्षांपूर्वी भवाळे गावातील भिलाटीमधील बाजारात गेली असता त्यावेळी पीडित ही दीपक भिल हा भेटला होता। तेव्हापासून त्या दोघांमध्ये ओळख निर्माण झाली होती। त्यावेळी दीपक भिल हा मला म्हणाला की तू माझ्या सोबत राहशील का? पीडित हिने त्यास नाही म्हणत असताना सुद्धा तो पीडितेसोबत हसी मजाक करीत होता, म्हणून त्यास पीडित हिने सोबत हो म्हणाली। त्यानंतर अंदाजे 1.5 वर्षांपूर्वी, तारीख माहित नाही, दीपक भिल हा पीडित तिचे घराजवळ भेटला व पीडित ही दीपक भिल याने विचारले की मला तुझ्यासोबत प्रेम करायचे आहे, लवण नाल्यामध्ये चल असे बोलून पीडित हीच फूस लावून तिच्या आई वडिलांचे कायदेशीर रखवालीतून घेऊन जाऊन पीडित हिचा अल्पवयाचा फायदा घेऊन तिच्यावर त्या दिवशी दुपारपासून सायंकाळपर्यंत भवाडे शिवारात शारीरिक संबंध, लैंगिक संबंध प्रस्थापित करून पीडित हीस गर्भवती केले। त्याबाबत पीडित हिने 5 महिन्याचे गर्भवती असताना दीपक भिल यास गर्भवती असल्याची माहिती दिली असता दीपक भिल याने पीडितेला तू काय पण कर असं म्हणाला। त्यानंतर दिनांक 24/2/2026 रोजी भवाळे गावी तिच्या राहत्या घरी अविवाहित असताना पुरुष जातीचे बाळ जन्माला आले आहे। तक्रारी जबाबावरून भारतीय संहिता कलम 137(2), 64(1), 64(2), 64(2) M 96 बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 L 7, 8, 11, 12 प्रमाणे कलम 3, 4, 5 प्रमाणे चोपडा ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे करीत आहेत। तर पोलीस हे स्पष्ट बोल विश्वनाथ गायकवाड यांनी गुन्हा दाखल केला आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी सचिन पाटील, चोपडा। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।